नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय 6. पुरुरवा आणि उर्वशीची कथा चालू आहे. पुरुरव्याने निसंकोच होऊन उर्वशीला विचारलं, हे सुभ्रू, मी तुझी इच्छा करतो. तू प्रसन्न होऊन मला प्रेमाचं दान दे. राजाने असं म्हटल्यावर उर्वशीने सुद्धा लाजून त्याला म्हटलं की जर तुम्ही माझी प्रतिज्ञा पाळणार असाल, मान्य करणार असाल, तर अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ शकतं. हे ऐकून राजा म्हणाला की ठीक आहे, तू मला तुझी प्रतिज्ञा काय आहे ती तरी सांग. असं विचारल्यावर ती म्हणाली की माझ्या मुलासारखे हे 2 मेष आहेत, म्हणजे मेंढे आहेत, तर त्यांना कधीही तुम्ही माझ्या शय्येपासून दूर करणार नाही. आणि दुसरं म्हणजे मी आपल्याला कधीही विवस्त्र अवस्थेत पाहणार नाही आणि केवळ तूप हाच माझा आहार असेल. अशा माझ्या 3 प्रतिज्ञा आहेत. तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे, असं होईल. त्यानंतर राजा पुरुरवाने दिवसेंदिवस अतिशय आनंदाने तिच्याबरोबर कधी अलकापुरीच्या अंतर्गत चैत्ररथ वगैरे वनामध्ये, कधी सुंदर कमळांनी फुललेल्या अतिशय रमणीय मानस वगैरे सरोवरांमध्ये विहार करत सुखोपभोग घेतला 60,000 वर्ष. या सुखोपभोगामुळे प्रतिदिन दोघांच्यामधलं प्रेम वाढत राहत गेलं आणि उर्वशीला सुद्धा देवलोकामध्ये जाण्याची इच्छा राहिली नाही. इकडे उर्वशीच्या शिवाय अप्सरा, सिद्ध, गंधर्व आणि स्वर्गलोक एकूणच, त्यांना तो काही स्वर्गलोक रमणीय वाटेना, म्हणजे तिच्याशिवाय उदास वाटायला लागलं. म्हणून उर्वशी आणि पुरुरवाच्या त्या प्रतिज्ञेला जो जाणत होता, म्हणजे उर्वशीने जी प्रतिज्ञा केली होती ती पुरुरव्याला जी सांगितली होती ती प्रतिज्ञा जाणणारा विश्वावसू नावाचा जो गंधर्व होता, त्याने काय केलं की त्याच्या शयनागारामध्ये तिथं जे 2 मेंढे ती बांधायची ना, त्यातल्या एका मेंढ्याचं त्यांनी हरण केलं आणि त्याला जाताना उर्वशीने त्याचा आवाज ऐकला. तेव्हा ती म्हणाली की माझ्या अनाथ अशा मुलांना कोण घेऊन चाललेलं आहे, आता मी कोणाला शरण जाऊ. तेव्हा हे ऐकून सुद्धा राजा भीतीने उठला नाही, कारण तो विवस्त्र होता. त्याला तिची प्रतिज्ञा माहीत होती की तसं पाहिलं तर ती निघून जाईल. मग त्यांनी काय केलं, गंधर्वानी दुसरा पण मेंढा घेऊन चालला. मग ते ऐकल्यानंतर त्याचा पण आवाज उर्वशीने ऐकला आणि मग हाय हाय करायला लागली ती, मी अनाथ आहे, भर्तृहीन आहे, कायरच्या अधीन झाले आहे, कारण माझा नवरा भित्रा आहे वगैरे, असं एकदम ती आर्तस्वराने म्हणायला लागली आणि विलाप करायला लागली. तेव्हा राजाने असा विचार केला की अंधार आहे, तर मला ती अशा प्रकारे विवस्त्र पाहू शकणार नाही. म्हणून तो क्रोधाने, अरे दुष्टा, तू आता मारला गेलास, असं म्हणून तलवार घेऊन त्याच्या मागे तो पळाला. त्यावेळेला गंधर्वाने काय केलं की विद्युत प्रकट केली, विजेचा असं लकाकी झाली आणि त्या प्रकाशात राजाला वस्त्रहीन असं उर्वशीने पाहिलं आणि तिची 2ही प्रतिज्ञा तुटल्या, राजाकडून तोडल्या गेल्या. त्यामुळे उर्वशी तिथून पटकन निघून गेली. ती आधीच तिने सांगितलं होतं तसं. मग गंधर्वगणसुद्धा त्या मेंढ्यानं सोडून दिलं त्यांनी आणि ते स्वर्गलोकाला गेले. पण राजा त्या 2ही मेंढ्यांना घेऊन आला आणि प्रसन्न चित्ताने आपल्या शय्यागारामध्ये आला, तर तिथे उर्वशीला त्यांनी पाहिलं नाही आणि मग तो वेडासारखा झाला, एकदम वेडासारखा फिरायला लागला सगळीकडे. मग एके दिवशी त्यांनी कुरुक्षेत्राच्या कमळ सरोवरामध्ये इतर 4 अप्सरांच्याबरोबर उर्वशीला पाहिलं. मग एकदम तिला बघितल्यावर तो उन्मत्तसारखा म्हणाला, अरे थांब, निष्ठुर अशा हृदयाच्या
हे अप्सरे थांब, तू थांब तिथे, कपट केलंयस तू आणि वार्तालाप माझ्याशी केल्याशिवाय तू जाऊ नकोस, तू थांब इथं. तेव्हा उर्वशी म्हणाली की ह्या अज्ञानी यांच्या लोकांच्याबरोबर असा याचा हा काय जो बोलतो आहे त्याला काही अर्थ नाही आहे. तर ह्या वेळेला आम्ही गर्भवती आहे, तर तू 1 वर्षानंतर इथे ये. त्यावेळेला आपल्याला जो पुत्र होईल तो घेऊन मी 1 रात्र तुझ्याबरोबर राहीन, असं उर्वशीने त्याची समजूत घातली. मग राजा प्रसन्न झाला पुररवा आणि आपल्या नगरामध्ये गेला. मग उर्वशीने अन्य अप्सरांना सांगितलं की हाच पुरुष श्रेष्ठ आहे, ज्याच्याबरोबर मी इतके दिवस प्रेमाकृष्ट मनाने भूमंडलामध्ये राहिले होते. मग अन्य अप्सरा म्हणाल्या की अरे वा, किती छान आहे हा, याचं रूप फारच मनोहर आहे आणि याच्याबरोबर तर आम्हीसुद्धा राहू, इतका तो देखणा आणि सुंदर होता. वर्ष समाप्त झाल्यावर राजा पुररवा तिथे आला. त्यावेळेला उर्वशीने त्यांचा मुलगा त्याला दिला, त्याचं नाव आयू. आणि मग त्याच्याबरोबर 1 रात्र राहिली आणि 5 मुलांना उत्पन्न म्हणजे मुलांना जन्म देईल असं तिने म्हणजे त्यासाठी तिने गर्भधारण केला. आणि ती म्हणाली की आपलं जे परस्पर प्रेम आहे त्याच्यामुळे सर्व गंधर्वगण महाराजांना वरदान देऊ इच्छितात, तेव्हा अभिष्ट वर जो काय असेल तो माग, असं ती पुररव्याला म्हणाली. राजा म्हणाला की मी समस्त शत्रूंना जिंकलेला आहे, पण माझ्या इंद्रियांचं सामर्थ्य नष्ट झालेलं नाही आहे. मी बंधुजन, असंख्य सेना आणि कोश अशा मी संपन्न आहे. यावेळेला उर्वशीच्या सहवासाशिवाय मला कुठलंही प्राप्तव्य नाही, म्हणून मी उर्वशीच्या बरोबरच काळ घालवू इच्छितो. राजा असं म्हणाला. मग त्याने काय केलं, एक अग्निस्थाली म्हणजे अग्नियुक्त पात्र त्याला दिलं आणि तो म्हणाला, त्याला सांगितलं की ह्या अग्नीपासून वैदिक विधीने गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्निरूप असे 3 भाग कर आणि उर्वशीच्या सहवासाच्या इच्छेने यामध्ये व्यवस्थित प्रकारे तू यजन कर, मग तुला तुझं अभिष्ट प्राप्त होईल, असं गंधर्व म्हणाले. आणि मग राजाने ते थाळी जी होती अग्नियुक्त थाळी ती तो घेऊन गेला. मग तो वनातून चालला होता. तेव्हा तो म्हणाला की अरे मी काय मूर्ख आहे, त्यांनी आपली थाळी दिली मला अग्नीची आणि ती थाळी मी घेऊन आलो आणि उर्वशीला तर आणलं नाही. असं म्हणून त्याने काय केलं की ती अग्नीचे पात्र जे होतं ते त्याने वनातच सोडलं आणि मग तो नगरामध्ये गेला. मग थोडी अर्धी रात्र गेल्यावरती त्याची झोप थोडी मोडली. मग त्याला असा विचार केला की उर्वशीची आपल्याला सहवास प्राप्त होण्यासाठी, ती आपल्याजवळ राहण्यासाठी गंधर्वाने तर ती थाळी आपल्याजवळ दिली होती आणि मी ती वनातच सोडून आलो, तेव्हा मला ती घेऊन आलं पाहिजे. असं म्हणून तो उठला आणि वनात गेला. पण तिथं काही त्यांनी ती अग्नीचं पात्र पाहिलं नाही. मग अग्नीच्या पात्राच्या जागेवर राजा पुररवाने एक शमीगर्भ पिंपळाचा वृक्ष पाहिला. शमीगर्भ पिंपळ हा फार पवित्र समजला जातो, असं आत्तासुद्धा आपल्यामध्ये समज आहे. तर तो एवढ्यासाठी असावा कारण त्यामध्ये हे अग्नीचं रूप आहे म्हणून. आपण इथे थांबूया. धन्यवाद. आपण 85 श्लोकापर्यंत आलो आहोत.